21 फूट उंच पूर्णाकृती श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्याच जागी विराजमान, कोर्टाने स्थगिती उठवली. आमदार अनुप भैया यांच्या उपस्थितीत स्थापना. मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी आज आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला धुळेकरांना प्रतीक्षा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. धुळेकरांच्या स्वप्नातील छत्रपती शिवरायांचा 21 फूट उंच पूर्णाकृती पुतळा आज या जागेवर विराजमान होत असल्याचे आम्हाला विशेष समाधान आणि आनंद आहे. धुळेकरांनाही नक्कीच याचा आनंद होईल असा विश्वास धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. मालेगाव रोडवरील जुन्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी 21 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारकाचे काम आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू होते. मात्र शिवसेनेच्या उबाटा गट पदाधिकाऱ्यांनी विविध चुकीचे आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात खंडपीठाने स्मारकाच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या 7 महिन्यांपासून स्मारकाचे काम ठप्प होते. याबाबत मनपा प्रशासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात महिनाभरापासून याचिका दाखल करून ही स्थगिती उठवण्याची विनंती केली होती. महापालिकेच्या या याचिकेवर 22 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कामाला औरंगाबाद खंडपीठाने दिलेली स्थगिती उठवली. यामुळे स्मारकाच्या कामाला मार्ग मोकळा झाला आहे. या छत्रपती शिवाजी महाराज यांचे विधिवत या ठिकाणी पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, भाजप बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका अल्पा अग्रवाल, माजी महापौर तथा नगरसेविका कल्पना महाले, डॉक्टर माधुरी बापना, भाजप महानगराध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर, गटनेते किरण कुलेवार, नगरसेविका योगिताताई कुटे, पूनम सिरसाट, वैभवी दिवसानी, कृपेश नांद्रे, जयेश वावदे, भाजप महानगर सरचिटणीस शशी मोगलाईकर, पवन जाजू, उपाध्यक्ष अजय अग्रवाल, नगरसेवक विजय देवरे, पृथ्वीराज पाटील, आकाश परदेशी, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सुधाकर दादा बेंद्रे, भानुदास बगदे, राजेंद्र काळे, राजेंद्र इंगडे, राजेंद्र चव्हाण, विनोद जगताप, नयनेश साळुंके, रणजित भोसले, वैभव मराठे, प्रीतम काळे, विवेक बागुल, राजेश पवार, अमित भोसले, रजनीश निंबाळकर, अमोल मराठे, श्याम रायगुडे, मनोज दवडे, वामन मोहिते, पप्पू माने, चंद्रकांत थोरात, प्रभाकर वाघ, विक्की परदेशी, मयूर शार्दूल, अमोल सुरंशी, संतोष परदेशी, संदीप बैसाने, हेमंत लोणारी, अमोल मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी धुळेकर नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांच्या विकास कामांमध्ये खोडा घातला असून भारतीयांच्या मनातल्या शांताराजेच्या स्मारकाला विरोध करणे आणि त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या द्वेष्ट्यांकडून न्यायालयात याचिका दाखल करणे हा दुर्दैवी प्रकार होता. यामुळे सदर स्मारकाला उशीर झाला. सदर या कामात 6-7 महिने वाढल्याने या ठिकाणी सर्व कामांचा खर्च देखील वाढलेला असून या कामांचा खर्च विरोधक करणार का भरणार आहेत का असा सवाल देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला. तर धुळेकरांनीच याचा जाब विचारावा असे देखील त्यांनी सांगितले. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हमारा नेता कैसा हो, अनुप भैया जैसा हो, हमारा नेता कैसा हो, अनुप भैया जैसा हो. जय शिवराय. जय शिवराय. प्रतीक्षेत असलेलं धुळेकर नागरिक आज माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली हीची प्रक्रियेला स्थगिती दिली आणि असंही सांगितलं का अशा प्रकारचं केस तुम्ही दाखल करून घ्यायलाच नको. ज्या मातीत आपण राहतो, ज्या कणाकणावर छत्रपतींचं त्या ठिकाणी राज्य आहे, त्यांची देण आहे, त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रात आपण सर्वजण सुखाने त्या ठिकाणी जगत असतो. त्यांच्या स्मारकाला कोर्टात नेणं हे योग्य नव्हतं आणि फार प्रोलॉंग होत होतं. याच्यामुळं फक्त शहरातला हा समुद्र आपण उभा केला, परंतु याच्या मागं नुकसान किती होतं पब्लिकचं. रोज दिवसेंदिवस रेट वाढत आहेत. आता 6 महिन्यापासून या पुतळ्याचं काम थांबलेलं आहे.
आता जे रेट वाढेल त्याचे पैसे जे कोर्टात गेले होते ते भरतील. शेवटी हे तुमच्या माझ्या खिशातले पैसे या ठिकाणी लागतात. तसंच एकविरा माता मंदिरचंही कोर्टात जाऊन बसले. कोर्टाने 12 लाख रुपये भरायला लावले. 12 लाख रुपये एका एजन्सीला भरा आणि त्याचा सर्वे करून द्या. आता ते 12 लाख रुपये भरणार नाही. हे पैसे कोणाचे जाणार? माझं हे म्हणणं आहे, यांना असं वाटतं का ते चुकीचं काम आहे, त्यांनी 12 लाख रुपये भरावे आणि ते सिद्ध करावं का हे काम चुकीच्या पद्धतीने चालतं. परंतु करायचं नाही. विकास कामाला घोडा घालायचा. तेच टावर गार्डनची हालत करून गेल्या 2.5-3 वर्ष टावर गार्डनला स्टे आणला. काय मिळालं? 2019चं टेंडर बोलवलं 2026. किती खर्च वाढला? हे पैसे देणार कोण? याचा जाब धुळेकर नागरिकांना नक्कीच विचारते. आज शुभ दिवस आहे, उद्या आषाढी आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी विराजमान होणार आहे. त्याबद्दल तमाम धुळेकर जनतेच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत. जय श्रीराम. छत्रपती जिजाऊ जय शिवराय. मागील काही काळापूर्वी समस्त शिवप्रेमी सकल मराठा समाज तसेच सकल मराठा समाजाच्या विविध संघटना यांनी धुळ्याचे लोकप्रिय आमदार अनुपजी अग्रवाल यांना निवेदनाद्वारे विनंती केली होती की धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहे त्याचे नूतनीकरण करून मोठ्या प्रमाणावरती ते स्मारक उभे करावे अशी विनंती आमदार साहेबांना सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली होती. या निवेदनाचं आमदार साहेबांनी मनावर घेऊन वेगाने काम सुरू केलं. चांगल्यापैकी काम हे उचललं गेलं होतं. आज हे ते समोर दिसतंच आहे. परंतु काही विघ्न संतोषी मंडळीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून त्या कामाला स्टे घेतला होता. परंतु आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदर स्टे हा व्हॅकेट केलेला आहे, तो काढलेला आहे. या प्रित्यर्थ आज माननीय आमदार साहेब तसेच सकल मराठा समाज त्यांच्या विविध संघटना समस्त शिवप्रेमी आज आम्ही येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापनेचा कार्यक्रम चालू आहे. आज आम्ही सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. तसेच सकल मराठा समाज त्याच्या विविध संघटना समस्त शिवप्रेमी धुळेकर जनता यांच्यातर्फे लोकप्रिय आमदार माननीय अनुपजी अग्रवाल यांचे आम्ही खूप आभार व्यक्त करतो व त्यांना धन्यवाद देतो. जय जिजाऊ जय शिवराय.